आज आपण मुलाखतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य आणि माजी नगरसेवक श्रीयुत मदन सीताराम कारंडे यांच्या मुलाखतीसाठी इथे आलेलो आहोत. शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रांतिक सदस्य आहेत. चला तर आपण मुलाखतीसाठी सुरू करूया. नमस्कार. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला. याच्या अगोदर म्हणजे समाजकार्याची तुम्हाला आवड होती, सामाजिक उपक्रम तुम्ही राबवले होते. राजकारणात येणं हे नियोजनबद्ध होतं की अपघातानं तुम्ही आलात? मुळात मला सामाजिक कार्याची, सामाजिक बांधिलकीची जाणीव लहानपणापासूनच त्या ठिकाणी होते. मी 1979च्या दरम्यान हिंदू एकता आंदोलन स्थापन झालं. त्यावेळेला मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून 9वीला असताना त्या ठिकाणी झालो. 80-81 मध्ये 10वीचे एक्झाम त्या ठिकाणी दिली आणि दुसऱ्या दिवशीच एका आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि 10वीची एक्झाम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 दिवस जेलला गेलो आणि तिथूनच माझी खरी राजकीय सामाजिक कार्याची सुरुवात झाली म्हणले तर काय वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. पण जेव्हा तुम्ही पहिली निवडणूक नगरसेवक पदासाठी लढवली, याच्यामागे तुम्हाला प्रेरित करणारी कोण व्यक्ती होती? काय तो घटनाक्रम कसा घडला? लहानपणापासूनच संघटन कौशल्य होतं आणि वयाच्या 1991ला वय माझं 23 होतं. त्या विक्रमनगर परिसरामध्ये कैलासवासी बाळासाहेब माने खासदार हे प्रमुख म्हणून, खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांचा एक गट त्या ठिकाणी होता आणि 1985ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि मग तेव्हापासून मी बाळासाहेब मानेंचा कार्यकर्ता म्हणून वावरू लागलो आणि वयाच्या 23व्या वर्षी मला त्यांनी या इचलकरंजी नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाचं 91ला मला त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि मी 91ला वयाच्या 23 वर्ष पूर्ण झालं आणि मी नगरसेवक म्हणून या इचलकरंजी नगरपालिकेचा त्या ठिकाणी पहिला नगरसेवक त्या ठिकाणी झालो. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवलीत आणि त्यावेळेला मला वाटतं की सगळे काँग्रेस हा एकच होता, परंतु काँग्रेसमध्ये 2 गट होते. बर. एक बाळासाहेब माने रत्नापालना एक गट आणि हवाले एक गट. मग त्यावेळेला तुम्ही कोणत्या गटाकडून? बाळासाहेब मानेंच्याकडूनच. बर. मग ही असं सातत्यानं तुम्ही सलग किती वर्ष तुम्ही निवडणूक? 1991 पासून 2011 पर्यंत मी नगरसेवक कंटिन्यूस त्या ठिकाणी झालो. पुन्हा 2011ला माझा पराभव झाला. 2016ला मध्ये पुन्हा नगरसेवक मी स्वतंत्र शव आघाडी म्हणून उभा केली आणि 12 नगरसेवक त्या ठिकाणी 2011 मध्ये निवडून आले. खरं तर एक विजय सातत्याने मिळत असताना मध्येच एखादा पराभव हा तसा जिव्हारी लागणार होता काय? तुमचं गणित म्हणा किंवा तुम्ही कुठे कमी पडलात असं तुम्हाला वाटलं? मुळात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 1999ला स्थापना झाली आणि 2011 मध्ये मी या शहराचा विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. मला वरिष्ठांनी असं सांगितलं होतं की 2006चे तुम्ही इचलकरंजी शहर विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवली. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे आणि इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, पूर्ण सत्ता आली पाहिजे, अशा भावनेनं त्या ठिकाणी हे केलं होतं आणि त्यामधले प्रमुख घटक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सोडून त्या ठिकाणी वेगळ्या पक्षात गेले आणि सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आली होती अध्यक्ष या नात्यानं. आणि मी पूर्ण मतदारसंघामध्ये 65 नगरसेवक उमेदवार त्या ठिकाणी उभा केले आणि पूर्ण मला फिरावं लागल्यामुळं माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मी फिरलोच नाही. 20-30% फिरलो आणि कळत न कळत फक्त 11 मतांनी माझा पराभव झाला. हा माझ्या जिव्हारी लागला फक्त नियोजनाचा अभाव असल्यामुळं आणि आपण त्याच्यात यशस्वी होऊ शकलो नाही. ह्याचा फार मोठी खंत माझ्या जीवनामध्ये कायम सातत्याने राहते. त्यात काय
शंका नाही. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता की काँग्रेसमध्ये सुरुवातीला 2 गट होते, एक आवाडे गट आणि बाळासाहेब माने यांचा खासदारकीचा गट होता. जेव्हा शरदचंद्र पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली, तेव्हा त्यांच्यावर का जावंसं वाटलं तुम्हाला? की आदरणीय पवारसाहेब हे पूर्वीपासून आवडणारे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो की या महाराष्ट्राचं सर्वांगीण विकासासाठी कैलासवासी देशाचे उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाणांच्या नंतर विचाराचा आणि विशाल दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणारे नेते हे पवारसाहेब त्या ठिकाणी होते. आणि पवारसाहेबांचा जरी आपण ह्या भूमिकेतून स्वाभिमानाच्या मुद्द्यावर जरी पवारसाहेबांनी एक भूमिका घेऊन पक्ष जरी काढला असेल तर महाराष्ट्राचा विकास हा सर्वांगीण पवारसाहेब करू शकतील या भावनेने पवारसाहेबांच्या विचाराच्या मागे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो. बरोबर. जेव्हा पहिली आपण निवडणूक जिंकलीत, तेव्हा तुमच्या प्रभागासाठी तुम्ही काय महत्वाची कामं केलीत? 1991 ला जेव्हा मी निवडणूक दिली तेव्हा हा विक्रमनगर परिसर हा वाढीव भागातला भाग म्हणून त्या ठिकाणी असा आणि बहुतांशी 99% कामगार वस्तीचा भाग, छोटी घरं, बरोबर इथं मूलभूत सुविधा काहीच तशा नव्हत्या म्हणल्या तरी काय वावगं ठरणार नाही. बरोबर. पहिल्यांदा पाहिलं तर इथल्या लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे कुठलेही काम असेल फायनान्शियली तर बँकाकडे त्या ठिकाणी जावं लागत होतं आणि बँकेतून त्याला फार मोठं सहकार्य मिळेल याची परिस्थिती नसते. त्याला आम्ही इथे एक पतसंस्था असली पाहिजे म्हणून एक पतसंस्था मी त्या ठिकाणी एक निर्माण केली. इथल्या लोकांना रेशनचे मोठे प्रॉब्लेम होते म्हणून रेशन दुकान म्हणून एक ग्राहक संस्थेच्या माध्यमातून रेशन दुकान त्यावेळेला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी चाललं. आणि खास करून पाहिलं तर की इथल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरवर हायस्कूलला त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाला 5वी पासून म्हणजे 10वी पर्यंत जे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी गोविंदराव हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूलला म्हणजे 5 किलोमीटरच्या पुढं अंतर रोज चालत जायचं आणि यायचं असं जाणीव जेव्हा झाली तेव्हा मी एक शिक्षण संस्था चालू करून एक हायस्कूल या ठिकाणी चालू केलं. आणि आज ती शिक्षण संस्था या इचलकरंजी शहर परिसरात 6,000 विद्यार्थ्यांना फक्त इचलकरंजी शहर परिसरामध्ये 6,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देते. हा विशाल दृष्टिकोन त्या ठिकाणी मी ठेवला. इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ता, गटर पाणी हे तर मी सातत्यानं कामं करत गेलो. त्यामुळं विक्रमनगर मधला एक प्रभाग बरोबर आजूबाजूच्या सगळ्या प्रभागामध्ये आदरणीय पवारसाहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या पक्षाचे कायम नगरसेवक निवडून आज अखेर त्या ठिकाणी येतात. तो एक कामाची पोचपावती म्हणली तरी काय चुकीचं ठरणार नाही. बरोबर आहे. पण आपण असा विचार केला की त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पराभव पत्करावा लागला तेव्हा ते तुमची कामं तर चालूच होती. पक्ष बदलाचा किंवा पवार साहेबांच्या गटावर गेल्याचा त्याचा फटका बसला असेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, पवार साहेबांच्या पक्षामुळे तर माझी आज एवढी मोठी इमेज निर्माण झाली. तो पराभव मी ह्या विक्रमनगरमध्ये जिथून निवडाला तिथे मी राहिलोच नव्हतो. प्रभाग पलीकडच्या प्रभागात जाऊन राहिलो होतो. तिथे 102, 300 खोल्या म्हणजे 100% तो मला नवीन प्रभाग होता आणि मी फिरलोही त्या ठिकाणी नाही. हा एक चुकीचा निर्णय होता. पवार साहेबांच्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला प्रचंड मोठं आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय मुश्रीफ साहेब त्यावेळेला पक्षाचा आमच्या नेते म्हणून होते. त्यावेळेला ह्या लोकांनी प्रचंड चांगलं बळ त्या ठिकाणी आम्हाला दिलं होतं. त्यामुळे ती काही शंका नाही. पण जेव्हा आपण राष्ट्रवादीत गेलं तेव्हा मला असं वाटतं म्हणजे आमच्या जनतेच्या माहितीसाठी असं विचारतो की पवार साहेबांच्या नंतर प्रमाण शब्द हा अजित पवार साहेबांचा मानला जायचा असं म्हणजे एक जनतेसमोर येते चित्र. ते तुम्हाला माहिती त्या पक्षामध्ये तुम्ही काम केलंय. पण जेव्हा अजित पवार साहेब जेव्हा त्यांच्यापासून बाजूला गेले, त्यांनी वेगळा गट आपला स्थापन केला, तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आपण पवार साहेबांच्याकडे जाऊ, अजित पवारांच्या बरोबर राहावं? नाही, शरद पवार हा विचार आहे. पवार साहेबांनी आजपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन बरोबर उन्नतीसाठी काम केलं. आपण उदाहरण घेऊया एखादं की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव देण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड मोठा विरोध त्या ठिकाणी झाला होता. बरोबर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं कार्य, असंघटित ज्या मागासवर्गीय लोकांना संघटित ही भूमिका ठेवून शिक्षणाचा संदेश त्या ठिकाणी दिला. शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही, हे सातत्यानं या महाराष्ट्राबरोबर देशाला जी घटना दिली त्या माणसाच्या नावासाठी पवारसाहेबांनी कितीतरी लोकांना अंगावर घेतलं, परंतु भूमिका आपली सर्वसामान्य लोकांसाठी जी खरोखरच आहे त्या भूमिकेवर पवारसाहेब आजपर्यंत तत्वान राहिलेले. जाती धर्मापेक्षा पुढे जाऊन मानवता ही सर्वात श्रेष्ठ आहे, त्या भूमिकेशी पवारसाहेबांच्या बरोबर जे आजपर्यंत या राज्याला देशाला जे जे काही पवारसाहेबांनी दिलं, उदाहरणार्थ जिथं जिथं काम करायची संधी मिळाली तिथं पवारसाहेबांनी सर्वसामान्यांचा विचार त्या ठिकाणी केला. तिथं जात धर्म हा कधीच विचार त्या ठिकाणी केला, मानवतेचा विचार केला, सर्वसामान्य माणसाचा विचार केला. त्या विचाराला प्रेरणेतून आज अखेर शेवटपर्यंत पवारसाहेबांच्या बरोबर राहायची भूमिका आमच्या सगळ्या मंडळींची त्या ठिकाणी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील. अशा पद्धतीने आम्ही काम त्या ठिकाणी करतो. अगदी बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही प्रभागामध्ये काम करत होता त्या पक्षाशी निगडीत झाल्यानंतर, तेव्हा पवार साहेबांचा आणि तुमच्या प्रभागाशी कधी कुठल्या कार्याशी संबंधात तुमचा मोठी समस्या आली आणि अडचण आली, त्यावेळेला पवार साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं किंवा त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असं वाटतं तुम्हाला? एक महत्वाचा असा विषय आहे की आदरणीय पवार साहेबांनी जसं या आपल्या कारकिर्दीत अनेक युवक त्या ठिकाणी तयार केले, जे आज राज्य सरकार चालवतात, त्यात 80% युवक हे पवार साहेबांच्या काम. त्यामुळे अनेक प्रश्नासंदर्भात, म्हणजे उदाहरणार्थ आपण वस्त्रोद्योगाच्या बाबतीतलं एक अडचण त्या ठिकाणी या इचलकरंजी शहरावर राहते. त्यावेळेला व्याजच्या अनुसार त्या ठिकाणी आली होती. त्यावेळेला पवार साहेबांना भेटण्यासाठी आदरणीय कैलासवासी धनपाल तारे साहेबांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. आणि पवार साहेबांना सांगितलं काय इचलकरंजी शहरावर अशा पद्धतीने वस्त्रोद्योगावर हा मोठा प्रसंग त्या ठिकाणी आलेला आहे. पवारसाहेब स्वतः तेव्हाच्या अर्थमंत्र्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगून, हे फक्त इचलकरंजी शहरावरच नाही, या महाराष्ट्रातल्या बरोबर देशातल्या वस्त्रोद्योगावरचे जे असणारं संकट एक क्षणात त्या ठिकाणी दूर केलं. असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येतील. म्हणजे प्रभागातल्या पेक्षा या इचलकरंजी शहरातले जे काही प्रश्न आहेत, पवारसाहेब हे मोठे नेते असल्यामुळं देश लेवलला आणि राज्य लेवलला जे काम केलं जातं ते सगळं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. म्हणजे पवारसाहेब काय आहे, एक 15 दिवसापूर्वी, आज मुलाखत आपण घेतो ते एक 15 ते 20 दिवसापूर्वी पवारसाहेबांचा मला एक फोन आला. तर म्हणले फोन आला त्यांच्या पेरेंट्स आणि साहेब बोलणार आहेत म्हणले. मला आश्चर्य वाटलं. तर आश्चर्य याच्यासाठी वाटलं की साहेब म्हणले की इथं माझ्याकडं योगिता किनिंगे म्हणून एक मुलगी माझ्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे. बरं. ती इचलकरंजी शहरातील 22 वर्षाची मुलगी, तिच्याबरोबर ती IT क्षेत्रात पुण्याला जॉब करते. तिच्याबरोबर एक 4 मुलं, म्हणजे मुलं आणि मुली, यांनी पवार साहेबांना मेल केला होता आणि की साहेब आम्हाला आपल्याला भेटायची इच्छा आहे म्हणून. पवार साहेबांनी त्यांना वेळ दिला आणि त्या मेलद्वारे त्यांची अपॉइंटमेंट झाली. इचलकरंजीतला एक मुलगी, रुकडीचा एक मुलगा, सांगलीचा एक मुलगा, असे एक जे IT क्षेत्रात काम करणारी मुलं जाऊन पवार साहेबांना मुंबईत त्या ठिकाणी त्यांच्या बंगल्यावर भेटले आणि पवार साहेबांनी त्यांना 25 मिनिटं दिली. 25 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांच्या ज्या काही कल्पना आहेत किंवा ते कशासाठी भेटायला आलेत आणि हे सगळं विचार करत त्यांना आजच्या परिस्थितीत युवा पिढीला काय अपेक्षित आहे, या IT क्षेत्रात काय आणि आवश्यकता आहे, रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध आहेत, ते 25 मिनिटात इतकी चर्चा केली. ते आणि ही मुलं आपल्या विचारानं काम करायची आहेत अशा पद्धतीचं सगळी कल्पना मला पवार साहेबांनी त्या ठिकाणी पोहोच दिल्याने ती मुलं येऊन भेटलीत मला. आणि आज म्हणजे काल सुद्धा पवार साहेबांचा
वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापताना त्या मुलीच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी फुलं. बरोबर. मला सांगायचा अर्थ आहे की एवढ्या मोठ्या स्तरावर आपण काम करत असताना सर्वसामान्य मुलं जर आपले विचार, आपली मतं किंवा समस्या घेऊन जर जात असेल तर पवारसाहेब हा वेळ देणारा मनुष्य आहे आणि ते ऐकून घेऊन राज्य सरकारला आणि देशात कुणाचंही सरकार असू दे बरोबर, त्याला तिथं समस्या मांडून भवितव्य घडवणारा एक नेता म्हणून त्या ठिकाणी आहे. असा कार्य करणारा नेता या पृथ्वीत, या देशाभरात आजपर्यंत काही होऊन गेले असेल त्याच्यात 1 त्या 2 नंबरला पवारसाहेबांचं नाव राहील. अशा पद्धतीचं नेतृत्व त्या ठिकाणी आहे. नाही हे तर निश्चितच जाणवतं की शरदचंद्र पवार साहेबांचं प्रेरणास्थान तुम्ही त्यांना मानता हो. आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही तुमची राजकीय वाटचाल चालू आहे. पण अगदी सुरुवातीला हा जो तुमचा प्रभाग जो होता, ज्या ठिकाणी तुम्ही निवडून आला, तर तो अतिशय काही स्लम गुन्हेगारी तिथं बऱ्यापैकी हे होती, पूर्वी होती त्या काळामध्ये, अगदी पहिलीच निवडणूक मी होतो. तर तिथली आव्हानं तुम्ही कशी पेलली सुरुवातीच्या काळात? मुळात जे गुंड होते तशा तेवढ्या पटीत नव्हते, परंतु अशा एक ठराविक लेवलला होते. त्यांना आपण विश्वासात त्याच्या घेतलो, त्यांच्याशी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला नाही. या गुंडगिरीमुळे तुमचं कुटुंब कशा पद्धतीने उद्ध्वस्त होतं हे त्यांना समजावून सांगितलं आणि बऱ्याच जणांना, म्हणजे आपण वाल्याचा वाल्मिकी म्हणतो की नाही, तशा पद्धतीने त्यांना प्रवाहात आणलं. आणि आज सुद्धा त्यांची आज मुलं माझ्याबरोबर काम करतात कार्यकर्ते म्हणून. ते मुलं म्हणतात, साहेब तुम्ही आमच्या वडिलांना मार्गदर्शन केलं नसतं तर आज ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली नसते. बरोबर. आपण प्रामुख्यानं हाच एक विचार ठेवल्यामुळं दीर्घकाळ सर्वसामान्यांचा विकास होतो ही त्याच्यात प्रामुख्यानं भूमिका डोळ्यासमोर ठेवली. आता तुम्ही मगाशी म्हणालात की 4-4, 5-5 किलोमीटर माध्यमिक शाळांसाठी ह्या परिसरातील मुलांना जावं लागायचं, त्यासाठी तुम्ही शिक्षण संस्था उभारली. आर्थिक अडचणी छोट्या मोठ्या असतात लोकांच्या, त्या निवारण्यासाठी पतसंस्थेची उभारणी केली. आता हे सगळं मोठं इतकं व्यापक स्वरूपात ह्याला हे मिळालेलं आहे, हे बालाजी फाउंडेशन. तर मला असं म्हणायचं आहे की एवढी मोठी शिक्षण संस्था, इतकी मोठी पतसंस्था, हे दोन्ही सांभाळ तुम्हाला राजकारण करताना काही अडचणी येत नाही? येतच नसेल. म्हणजे मुळात हे जे सगळ्यात महत्वाचं आहे का की आपलं उद्दिष्ट हे साध्य करायचं असेल तर अनेक गोष्टी त्यामुळे आपल्या म्हणजे समोर अडचण येतात. आणि नियोजितबद्ध काम केलं तर मी एका क्षेत्रात काम करतो असं नाही. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो, सहकार क्षेत्रात म्हणून पतसंस्था एक चांगल्या पद्धतीचं, एज्युकेशन ग्रुप म्हणून एक चांगलं काम केलं जातं. मी एक उद्योजक म्हणून मी टेक्स्टाईल व्यवसाय सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने केला. ज्या मी क्वालिटी काढत होतो तिथं ज्या क्वालिटी असायच्या मला 2 ते 3 रुपये जोडीला मला धुती द्यायला काढत होतो, त्याच्या सुद्धा झाला. बेकरी व्यवसाय, फूड इंडस्ट्रीज मध्ये जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा मला 0 नॉलेज होतं. एका शॉपवरून मी आज 400 कामगार असणारी माझी बेकरी इंडस्ट्रीज आहे. बरोबर मी 12 डिस्ट्रिक्ट सप्लाय करतो, मग 12 जिल्ह्याला माझा बेकरी प्रोडक्ट सप्लाय करतो. हे नियोजितबद्ध काम असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि डिसिप्लिन हे कायम माझ्या डोळ्यासमोर कायम असतंय. मी जिथं शिक्षण घेतलं ते कैलासवासी वारणेला मी 6 महाबळेश्वर वाला म्हणून आमचे प्राचार्य होते, त्यांच्या विचारानं मी शिक्षण संस्था चालवतो. कसे डिसिप्लिननं राहावं तिथं माझं शिक्षण झाल्यामुळं बऱ्याच गोष्टी मी हे यशस्वीपणा त्या ठिकाणी करतो. खास करून मला एक आनंद सांगायला असा वाटेल की प्रामुख्यानं मी या परिसरातल्या लोकांसाठी एक मोठी लायब्ररी सुद्धा उभा केलेली आहे. तिथे एक 25,000च्या वर बुक्स आहेत. 15,000च्या वेळेस स्पर्धा परीक्षेच्या वर 15,000च्या वर स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत. जी एमपीएससी जी करणारे जी मुलं आहेत, युपीएससीची फार कमी आहेत मुलं, परंतु एमपीएससीचे सध्या पोलीस पासून एखाद्या शिपायापासून बँकिंग क्षेत्रातल्या असेल, एमपीएससीच्या ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जे असतील त्या सगळे पुस्तकं आणि जवळजवळ 100 मुलांची सिटिंग अरेंजमेंट सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असं फुल प्ले, पूर्ण सायलेंट एरियामध्ये, जिथं कोणत्याही मुलाला एखादा नवीन पुस्तक एक्झामसाठी आलं असेल आणि त्यांनी रिक्वायरमेंट की विदिन 2 दिवसामध्ये त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. अशा पद्धतीची एक उत्कृष्ट लायब्ररी
गेले 20 वर्ष मी त्या ठिकाणी चालवतोय. अशा अनेक सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी करतो, फक्त हे माझं नियोजन असल्यामुळे. बरोबर. नियोजनाशिवाय कुठलं निव्वळ राजकारण करणं हा एक भाग येतो आणि इतका मोठा फाउंडेशनचा म्हणजे शैक्षणिक संस्था उभा करून त्यामधून आपण राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी वेळ देतो ही खूप मोठी गोष्ट आहे. मला ह्या गोष्टीचं एक जास्त कौतुक असं वाटतं की मूलभूत गरजा लोकांच्या भागवल्यानंतर किंवा इतर काही छोटी मोठी कामं केल्याच्या पलीकडं त्या घरात जो तरुण वर्ग असतो किंवा शिक्षण घेणारा मुलगा असतो त्याला निव्वळ आपण ग्रॅज्युएट घेऊन पदवी घेऊन बाहेर पड त्याच्या पुढं काय हा प्रश्न जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपण शिक्षण घेत असताना आपल्याकडे अभ्यास काहीतरी कमी पडलाय. आणि तुम्ही हे काम करताय, MPSCची पुस्तकं, UPSCची पुस्तकं, स्पर्धा परीक्षा जर मुलांनी आत्तापासून द्यायला चालू केलं किंवा त्याची तयारी जर चालू केली तर भविष्यात त्यांचं भवितव्य हे चांगलं घडायचं हे निश्चितच आहे. पुन्हा एकदा मी याच्याकडे वळतो. आपण इतकी वर्ष आता याच्यामध्ये बघतो की तुम्ही राजकारणामध्ये आहात, आपण इचलकरंजीमध्ये राहतो. या मूलभूत गरजा तर ह्या कालांतरानं गटारी म्हणा, रस्ते, लाईट, आता तर बघितलं तर प्रशासनाच्या काळात रस्त्यांची सगळी दुरावस्था झालेली आहे. ह्या मधल्या प्रशासनाच्या काळात समाजकार्य करत असताना प्रशासनाकडून तुम्हाला मदत झाली काय अडचणी झाली? मदत ही झालीच नाही अशी म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. प्रशासन जेव्हा एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे कुणाचं कंट्रोल नाही असं वाटलं तर ते मालकच एक अशा पद्धतीचा कन्सेप्टून वागतात. बरोबर. खरं वास्तविक दुर्दैवाची बाब आहे की या महाराष्ट्रामध्ये गेले 5 वर्ष म्हणजे अनेक महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असेल, 4.5-5 वर्ष झाल्या निवडणुका नाहीत. ही दुर्दैवाची बाब आहे. खरं वास्तविक एखाद्या अधिकाऱ्याला म्हणजे विश्वस्त म्हणून तो बसलेला असतो, प्रशासक किंवा CEO म्हणून त्या ठिकाणी बसत असताना ज्याला बॉडी असताना सुद्धा जेवढा वेळ देता येत नाही तो कसं सर्वसामान्य प्रत्येक वार्डातल्या समस्या सोडवू शकतो आणि त्यांच्या बजेटपेक्षा त्यांच्या पर्सनलच कामावर त्यांना वेळ द्यावा असा वाटतो. त्यामुळे अनेक इचलकरंजी शहराबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकांचं प्रभागातलं सगळ्यांचं नुकसान झाले हे सातत्यानं सगळ्यांना त्या प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसतं. पण प्रशासकाची नेमणूक देखील राज्य सरकारच करतं आणि एखादी नेमणूक करायची तर शिफारस तिथल्या विद्यमान आमदारांचीच लागते ना. खरं वास्तविक ती दुर्दैवाची बाब आहे. तिथं आयुक्त म्हणून देशमुख साहेब आले, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आला म्हणून लोकांच्या एक चांगल्या पद्धतीचा गवगवा झाला. ते राहिले असते त्यांचे अनेक 11 महिने त्या ठिकाणी नंतर रिटायरमेंट होते. परंतु महानगरपालिका झाल्यानंतर त्यांनी एक डिसिप्लिन लावलं, ते सगळ्यांना भावलं आणि ते काम चुकीचं करत नाही म्हणल्यानंतर एखाद्या आमदाराला पोषक नाही असं वाटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची त्वरित बदली केली आणि तिथून आज महानगरपालिकेचं म्हणजे जे 2.5-3 वर्षात जे काय कालावधीतले ते इतकं प्रचंड नुकसान झालंय त्याचं मूल्यमापन केलं तर पुढे आपण मागे 10 वर्ष त्या ठिकाणी गेलो याची एक प्रतीची ह्या निमित्तानं आली असं मला प्रामुख्याने वाटतं त्या ठिकाणी. अगदी बरोबर आहे. जेव्हा ही नवीन बॉडी येईल तेव्हा प्रत्येक जण प्रभागातील जनता त्या नगरसेवकाला विचारेल. परंतु त्रिकालाबाधित आपल्यासमोर असलेला गहन प्रश्न म्हणजे इचलकरंजीकरांसाठी स्वच्छ आणि नियमित पाणी. गेली कित्येक वर्ष आपण ऐकतो की हाकेच्या अंतरावर नदी आहे आणि कोरडी पडते असं पण नाहीये, ती कायम बऱ्यापैकी दुथडी भरून वाहते. 1-2 वर्षाआड पूर पण येतो नदीला. इथं जवळपास कृष्णा आहे, पण पाण्याच्या प्रलोभनावर कित्येक निवडणुका आल्या गेला. प्रश्न मात्र अधांतरित राहिला. आम्हा इचलकरंजीकरांना स्वच्छ आणि नियमित पाणी कधी मिळणार? त्यासाठी तुमच्याकडे काय उपाययोजना किंवा काय केलं? हाकेला म्हणायचं नाही, उशालाच नदी आहे. होय, अगदी बरोबर. हाकेला लांब होती जरा. प्रामुख्याने जर पाहिलं दुर्दैव ह्या इचलकरंजी नगरीतल्या नागरिकांचं म्हणावं का ह्या शहराला लागलेलं घृण आहे कुणाचं. गेले 25 वर्ष इथले जे आमदार होते प्रकाश आवाले यांनी जसं पंचगंगा प्रदूषित झाली तेव्हापासून या शहराला मी स्वच्छ आणि मुबलक पाणी आणणार म्हणून सांगितलं. बरोबर.
गेले 10 ते 15 वर्ष त्यांनी ती वल्गना केली. 2000 मध्ये त्यांचा पराभव झाला. आमदार हळवणकर त्या ठिकाणी आले, तरीही 5 वर्ष त्या ठिकाणी काही केलं नाही त्या पाण्यासंदर्भात. राज्यामध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये सरकार त्या ठिकाणी राज्यात आलं आणि मग त्यांनी कुंभोज बरोबर दानोळी आणि सुळकुड या बाबतीतलं अभ्यास करून सुळकुड दानोळीवरून योजना मंजूर करून त्या ठिकाणी आणली. जेव्हा काम चालू करणार त्यावेळेला हे विरोधात असणारे माजी आमदार प्रकाश आवाडे तिथल्या स्थानिक लोकांना उठवून बसवण्याचं काम त्या ठिकाणी फार मोठं पाप त्या ठिकाणी केलं. माझा आरोप नाही आहे, वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी केलं आणि तिथल्या लोकांना चुकीचा संदेश त्या ठिकाणी सांगितला की एक मारुती कार जाईल, एवढं मोठे पाईपलाईन मधनं पाणी येणार, तिथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. आणि ते इतकं वातावरण पेटलं की नदीच्या पलीकडच्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा त्याला उठाव चालू केला आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी निर्णय थांबवावा लागला. ही दुर्दैवाची बाब त्या ठिकाणी. ते यशस्वी झाले अशा पद्धतीचं त्यांना वाटलं. कालांतरानं पुन्हा आवाडे निवडून आले, पण पाण्यावर त्यांनी काहीच भूमिका त्या ठिकाणी केली नाही. एक वर्षभर आम्ही वाट पाहिली 2019 नंतर आणि मग जाणवलं की महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलंय. आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आम्ही सत्तेत नगरपालिकेत होतो. त्वरित पाणी पुरवठा सभापती हे आमच्या पक्षाकडे, आमच्या ग्रुपकडे, शाहू आघाडीकडे आलं आणि इमिजिएटली आम्ही आदरणीय जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते आणि त्यांना मी भेटलो की या इचलकरंजी शहराच्या पाण्यासंदर्भात साहेब अशी परिस्थिती आहे आणि जी वारणा योजना रद्द झालेली आहे त्याच्याऐवजी जे स्रोत आपण 3 निवडले होते, कुंभोज, सुळकुड, त्यापेक्षा सुळकुड ही योजना आपल्याला चांगली होऊ शकते. त्याला महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा होते, त्यांनाही भेटलो आणि त्यावेळेला त्यांनी त्वरित एक मीटिंग लावली. स्वतः आम्ही त्या ठिकाणी मीटिंगला गेलो तर ते म्हणले मी, कारण कोविडचा काळ चालू होता, त्यामुळे आपण मीटिंगला आपण व्हीसीवर एक मीटिंग घेऊया आणि कलेक्टर ऑफिसला व्हीसीवर मीटिंग झाली आणि ती योजना रद्द करून एका दिवसामध्ये 107 कोटीची योजना ही आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सांगण्यावरून, आमच्या विनंतीवरून त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे तेव्हा नगरविकास मंत्री होते, बरोबर, त्याबरोबर गुलाबराव पाटील हे व्हीसीवर होते, त्याला पाणी पुरवठा मंत्री होते. अशाने त्या ठिकाणी ती योजना मंजूर करून आणली. हे मंजूर करत असताना आदरणीय मुश्रीफ साहेबांना आम्ही स्वतः पहिल्यांदा भेटलेलो की साहेब, हे तुम्ही त्या सुळकुड मधून जिथून पाणी आणणार आहात तिथले तुम्ही आमदार आहात आणि तुमची परवानगी आहे. त्याला मुश्रीफ साहेबांचं वक्तव्य होतं की पाण्याला नाही म्हणू नये आणि तुम्ही करून घ्या. त्यांच्या परवानगीने द्यायला काही योजना मंजूर झाली. टेंडर प्रोसिजर पर्यंत टेक्निकली सँक्शन करून आणलं. तोपर्यंत पुन्हा ह्याच प्रकाश आवाडे साहेबांनी तिथल्या स्थानिक लोकांना उठवून ठेवण्याचं, संबंधित गाडग्यांना सांगून उठवून ठेवलं. आंदोलन जरी चालू झालं असलं तर मुश्रीफ साहेब आणि आम्ही सर्व त्या भूमिकेवर होतो देण्याचे, परंतु ते आंदोलन एवढं पेटवून ठेवलं की ते मुश्रीफ साहेब स्वतःच्या बचावासाठी इथनं पाणी देणार नाही, पाणी दिलं तर रक्तपात होईल अशी भाषा निर्माण करण्याचं काम जर पाप करायला लावलं असेल तर ते प्रकाश आवाडेंनी त्या ठिकाणी केलं. हे मी जाहीरपणे त्या ठिकाणी सांगतो, तेव्हाही सांगत होतो आणि आजही सांगतो. खास करून पुन्हा या विधानसभेची निवडणूक लागली, बरोबर, ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचा चिरंजीव त्या ठिकाणी आला.
मी विधानसभेचा निवडणूक म्हणून त्या ठिकाणी लढवली. या शहरात मला 75,000च्या वर मतं त्या ठिकाणी दिली. माझा पराभव जरी असला तर त्या कामाची पावती मला एक 75,000ची जरी मिळाली असेल, तो पराभवाचा भाग वेगळा. प्रामुख्यानं ज्या पाण्याच्या मुद्द्यावर यांनी निवडणूक लढवली, 1 वर्ष झालं त्या योजनेसंदर्भात एकही चकार शब्द किंवा त्याच्याबद्दलचं कामकाजाची सुरुवात करावी किंवा ती रद्द करावी किंवा नवीन आणावी अशी कोणतीही हालचाल न करता आता पुन्हा लोकांना आपण महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा या इचलकरंजी शहरात नुसतं बोर मारायचं काम चालू आहे. बरोबर. खरं वास्तविक इचलकरंजी हे परिसरामध्ये बोरचं पाणी हे अत्यंत अशुद्ध आहे. कैलासवासी माजी नगराध्यक्ष, माजी आमदार मलावरे साहेबांनी जे बोर मारलं त्याच्यावरच आजपर्यंतचा कालावधी निघून गेलाय. नाही तर या इचलकरंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत वाईट त्या ठिकाणी. मला ह्या जनतेला आव्हान करायचं आहे ह्या निमित्तानं. आपण मुलाखत घेताय, परंतु या मुलाखतीने मी सांगतो, जे 25 वर्ष तुम्हाला काही देऊ शकले नाहीत पाण्याच्या संदर्भात, पुन्हा जर नुसतं बोरावरच आपण समाधान मानत असाल तर या इचलकरंजी शहराला भविष्यात 25 वर्ष पुढे पाणी मिळणार नाही हे सत्य आहे. आणि ही भूमिका आमची एक वेगळ्या पद्धतीने या महानगरपालिकेच्या निमित्तानं वेगळी असत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा या इचलकरंजी शहरात जेवढे आमचे नगरसेवक, मला खात्री आहे की आमचे सगळा जो ग्रुप आहे महाविकास आघाडीचे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सागर सारख्यांची मँचेस्टर आघाडी असेल, शिवसेना असेल किंवा इतर घटक पक्ष आमच्याबरोबर जे आहेत, जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तर पहिला जर कुठला यशस्वी उपक्रम असेल तर शुद्ध आणि मुबलक पाणी त्या ठिकाणी आम्ही ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराला देणार, ही भूमिका आमची प्रामाणिक असेल. नक्कीच इचलकरंजी शहरवासींना पण हाच प्रश्न आहे. पण ते कसं झालेलं आहे की मलावरे साहेबांच्या पासून मी बघता ते सुळकुड योजना हे टेनिस कोर्टातले चेंडू सारखी झालेली आहे. म्हणजे इकडे एकदा इकडे येते. मूळ प्रश्न इचलकरंजीकरांचा तोच आहे, फिरून फिरून. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्या एका प्रश्नावरच आपण 25 वर्ष निवडणुका सगळ्या केलेल्या आहेत, प्रामुख्याने प्रस्थापितांच्या. आता याच्यामध्ये प्रशासनाच्या अगोदर पॅन्डेमिक एरिया म्हणजे कोरोना काळातील एक भयानक प्रसंग सगळ्या जगाला सामोरं जावं लागलं. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या प्रभागातील किंवा शहरवासियांच्या एक अपेक्षा असतात, त्या अपेक्षेला तुम्ही कितपत कसोटीच खरे उतरला? कोरोनाच्या काळात मी तर प्रचंड मोठं काम केलं. आदरणीय राजेश टोपे आरोग्यमंत्री होते, आमचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर त्या ठिकाणी होते. ते माझ्या जवळचे एकदम असल्यामुळं या इचलकरंजी शहरातल्या अनेक लोकांसाठी रेमडेसिवीर असतील किंवा औषधाच्या बाबतीत ते कुठे कमी पडू न दिलं नाही, परंतु आयजीएम हॉस्पिटलमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसाचे 5-5 तास A1 ज्या आमच्या दोन्ही स्कूलमध्ये की लोकांना ऍडमिट करण्याचं काम मी त्या ठिकाणी प्रामुख्याने केलं. दुसरं हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू राहून जेव्हा डेट होतील, अनेक नातेवाईक त्या आपल्या झालेल्या नातेवाईकांच्या बॉडीसाठी अंतिम क्रियासाठी जाऊ शकत नव्हते, त्याला आम्ही स्वतः जाऊन आणि आमची टीम या सगळ्या गोष्टीमध्ये 100% त्या ठिकाणी सहभागी होऊन काम प्रचंड केलं. ते स्वतः कौतुक करून सांगणं किंवा हे मलाही बरं वाटत नाही, परंतु ते जे काम केलं ते एका गाडीतनं 5-5 प्लेट भरून नेण्याचं काम सुद्धा केलं आणि डोळ्याने मी त्या ठिकाणी मी पाहिलंय. अगदी बरोबर आहे. कारण कसं आहे, मूलभूत गरजा हा कायमचा सातत्याचा प्रश्न आहे, तो त्रिकालाबाधित आहे. पण अशा वैश्विक संकटामध्ये जो माणूस खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला किंवा लोकांच्या मतीला उपयोगी पडतो तो कायमचा स्मरणात राहतो. याच्यानंतर मला असं म्हणायचं की आपण इचलकरंजी शहर मँचेस्टर म्हणतो, आता ते नाव आहे का नाही, मँचेस्टर टिकलं का नाही मला माहित नाही. पण यंत्रमाग व्यवसाय जो आता काहीसा ह्याला वाटतो, म्हणजे जीएसटी म्हणा किंवा इतर काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील, तर आर्थिक विकासावर शहराचा विकास होत असतो.
मुळात आर्थिक विकास हा यंत्रमाग, मग यंत्रमाग तुम्ही स्वतः देखील त्या व्यवसायात पूर्वी होता आणि आत्ताची जर अवस्था बघितला तर त्यात काय सुधारणा व्हावी किंवा काय सरकारनं त्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या? आता मुळात हा यंत्रमाग व्यवसाय गेले 125 वर्ष होऊन या सगळी शहरात चालू आहे. बरोबर. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असतो. हम्म. अपडेशन कायम सातत्यानं केलं पाहिजे अशा पद्धतीचं कायम राज्य सरकारची भूमिका हम्म. ही सर्वसामान्य कारखानदारांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हम्म. त्या ठिकाणी असलं पाहिजे. अनेक कारखानदारांनी अपडेशन केलं नसल्यामुळं बरेच उद्योग त्या ठिकाणी थांबले गेले. परिवर्तनाअभावी ते त्याच्यातून बाहेर पडले. हे एक डोळ्यासमोर चित्र आहे. आपण साधं उदाहरण घेऊया. अनेक वर्षापासूनची मागणी आहे की असणाऱ्या साध्या लूमला ॲटोलूम करण्यासंदर्भातली एखादी योजना आणावी. हम्म. जो आता प्लेन लूम आहे त्याला सेमी ॲटो करावं. हम्म. जिथे 107 आरपीएमचा लूम आहे तो कमीत कमी 350 आरपीएम ला वर न्यावा, 300 आरपीएम वर न्यावा. कारण आता एअरजेट लूम आहे ते 1200 आरपीएमच्या वर आहे आणि ते एवढे व्हास्ट प्रोडक्शन आहे. तर ह्या सगळ्या साध्या लूमला मोटिवेशन करण्यासाठी, नवीन चालना देण्यासाठी अशा काही योजना आणाव्या. ते राज्य सरकारनं प्रोत्साहनात्मक योजना आणाव्या. आता जे एक बाजूला वीज दरासंदर्भात सबसिडी दिली गेली आणि दुसऱ्या बाजूला दर वाढवून घेतले. मग दिल्या एक बाजूला एक हिरडं घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला काढून घ्यायचं अशी एक परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं ह्याच्यात सातत्यानं म्हणजे स्थानिक लोकसभा सदस्यांनी आणि विधानसभा सदस्यांनी याबाबतीतल्या अनेक गोष्टीचा विचार करून कायम राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी नवीन संकल्पना घेऊन या व्यवसायाला उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी एक भूमिका मला त्या ठिकाणी वाटते. अगदी बरोबर आहे. कारण महिला आजकाल बघितलं तर पुरुषांच्या बरोबरीनं सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आणि ह्यांना अपंगत्व करण्यापेक्षा म्हणजे आर्थिक बाबतीत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून 1500 ते 15,000 कशी मिळत होती याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता शेवटचा एक महत्वाचा प्रश्न, नगरपालिकेवरचा नगरपालिका बोर्ड हटलेला आहे, महानगरपालिका आपली झालेली आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक भीती बसली, महानगरपालिका झाल्यानंतर आपल्यावर काहीतरी वेगळा बोजा पडणार, असं काय आहे? म्हणजे तो मुद्दा क्लिअर होते जनतेला. आता पहा ना, 3 वर्ष तर त्यांनी 3-4 वर्ष काय त्यांनी घरपळा वाढवला नाही. महानगरपालिकेचं थोडं टॅक्सेशन, थोडं पर्सेंटेज जास्त असेल, फार असं नाही, पण सुविधा हे देण्याच्या दृष्टिकोनातून जास्त सुविधा मिळू शकतील, कटिबद्ध असतात अशा पद्धतीत आहे. फक्त त्याला नॉर्म्स हे थोडं जास्त राखत असं एखाद्या परिस्थिती आपल्याला प्राथमिक लेवलला दिसतात. म्हणून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या अनेक योजना त्या महानगरपालिकेला त्या ठिकाणी मिळू शकतात. त्याच्यातून फंड चांगले मिळू शकतात. एखादी कुठली नवीन योजना आली तर राज्यामध्ये फक्त 28 महानगरपालिका आहे. बरोबर. आणि नगरपालिका बघायला गेलं तर जवळजवळ 200च्या वर आहे. मग 28 मध्ये ड वर्ग जरी आपण असलो तर एक चांगल्या पद्धतीचा फंड येऊ शकतो, चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळू शकतात. हा 6 उपायुक्त आहे. बरोबर. त्यांनी एका नगरपालिकेचा सीओ हा उपायुक्त म्हणून त्या ठिकाणी येतो आणि आयुक्त हा एक वेगळ्या लेवल दर्जाचा अधिकारी नेमतो. आपण आता मी मगाशी आपल्या प्रश्नात आला की शिक्षण अधिकारी, तो जिल्ह्याचा एका शिक्षण अधिकारी होऊ शकतो अशा पद असणारा माणूस आपल्या इचलकरंजीला शिक्षण विभागाला प्रमुख म्हणून त्या ठिकाणी, म्हणजे एवढी चांगली पदं मिळतात. त्यामुळे त्याचा फायदा नक्की होऊ शकतो असं माझं प्रामाणिकपणाला मत आहे. नक्कीच होणार. आता शेवटचा महत्वाचा प्रश्न, जसं म्हटलं की आता महापालिका झाल्यानंतर ह्या महापालिकेकडं संपूर्ण शहराकडं बघण्याचा तुमचा विजन काय आहे? सगळंच येऊ दे त्याच्यामध्ये. सर्वात चांगला प्रश्न आहे. मलाही दुःख वाटतं की मी 1991 पासून नगरसेवक म्हणून मध्ये 5 वर्ष सोडले तर कंटिन्युअस सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्या शहराला एक व्हिजन डोळ्यासमोर घेऊन काम केलं तर सुंदर शहर होऊ शकतं. आपण पाहतो ना की अनेक वर्षापासून डीपी मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असणाऱ्या आरक्षित जागा जे 50-50 वर्ष झाली, 40-40 वर्ष झाली तुम्ही ताब्यात घेत नाही.
त्या 127 खाली नोटीस देऊन लोक सोडवून घ्यायला लागले. ज्या ताब्यात आहेत तिची डेव्हलपमेंट केलेली नाही. अनेक रस्ते त्या ठिकाणी आहेत जे 5-5 किलोमीटर रोजच्या 25-25 हजार लोकांचे 5-5 किलोमीटरचं अंतर कमी करू शकतात असे रोड आहेत की जे इमिजिएटली केले पाहिजेत. रोड डिव्हायडेशनची रुंदीकरणाची गरज त्या ठिकाणी आहे. जिथे क्रीडांगणाची गरज आहे, जी क्रीडांगणामुळे तिथे त्या लोकांना मुलांना खेळायची संधी मिळू शकते. वरिष्ठांना त्या ठिकाणी बरेच गार्डन आहेत की ते ताब्यात घेतले पाहिजेत, डेव्हलप केले पाहिजेत. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून. आता तुम्ही रस्त्याने फिरताय, पाऊस झाल्यानंतर इतकी वाईट अवस्था आता या रस्त्यांची झालेली आहे. ते 100% रस्ते झाले पाहिजेत. पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवून कायमस्वरूपी कशी पाईपलाईन तिची राहील. इकडं रस्ता केला की इकडं उकडा चालू केलेले असतात. अशा अनेक त्रुटी आहेत आणि ते सिस्टीम करून जर काम केलं तर नक्की त्या ठिकाणी या इचलकरंजी शहराचा चेहरा बदलू शकतो. म्हणजे अनेक प्रश्न आहेत की जे आपण बारीक सारीक सहज सोडवू शकतो. परंतु राज्य सरकार एक बाजूला आणि केंद्र सरकार एक बाजूला आणि आमची महानगरपालिकेत असणारी सरकार एक बाजूला अशी परिस्थिती निर्माण होऊन जरी झाली तर चांगल्या विचाराची पोरं आज ह्या सभागृहात आली पाहिजे आणि तिथून एक चांगली दिशा मिळू शकते. अशा परिस्थितीचं एक त्याच्याबद्दलचं वैयक्तिक माझं मत आहे. नक्कीच. आणि हा बदल व्हावा आणि इचलकरंजीचं नाव आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा ताटमानेनं सांगण्यासाठी इचलकरंजीकर सज्ज व्हावा. येणारी महापालिका निवडणूक हे सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर हे होते श्रीयुत मदनराव कारंडे, प्रांतिक सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, माजी नगरसेवक. आपण आमच्या मॅनचेस्टर टाइम्सला दिलखुलास मुलाखत दिली, आपली मनमोकळी बातचीत झाली. याबद्दल मॅनचेस्टर टाइम्स आपल्या मनापासून आभारी आहे. धन्यवाद.